चला सेकंड नंबर क्वेश्चन नंबर सेकंड तर बाळांनो लगेच आपण क्वेश्चन नंबर सेकंडला सुरुवात करूया. आता सांगितल्या पद्धतीनंच आपल्याला क्वेश्चन नंबर 2 ए मध्ये आणि क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये सीन पॅसेज विचारले जातात. त्या पद्धतीचा प्रश्न आपला चालू आहे. तर बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज, खालील पॅसेज वाचा, अँड डू द ऍक्टिव्हिटीज, कृती करा. खालील पॅसेज वाचा, हा दिलेला पॅसेज वाचायचे आणि कृती करायचं आहे. आता बघूया A1 ला किती मार्क आहे बाळांनो? तर A1 ला आपल्याला 2 मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न 4 प्रकारचे, ट्रू ऑर फॉल्स. काय म्हटलं बघूया आपण. स्टेट म्हणजे सांगा वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, खालील वाक्य आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ट्रू ऑर फॉल्स म्हणजे काय? चुकी बरोबर. TRUE ट्रू म्हणजे बरोबर, FALSE फॉल्स म्हणजे चूक. जर वाक्य बरोबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रू करायचे आणि वाक्य चुकीचं असेल तर फॉल्स करायचे. तर बघूया. नंबर 1, द रायटर लेड डाऊन फॉर अ नॅप, म्हणजे लेखक हे दुपारी पडून होते असं म्हटलेलं आहे. तर ते पडून होते, झोपलेले होते का? तर बिलकुल नाही बाळांनो. तर लेखक, त्याचे आई वडील आणि बहिणी हे दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर पडून होते, पण लेखक पडून होते का? नाही. तर गोष्टीचं पुस्तक ते वाचत बसलेले होते म्हणून हे वाक्य फॉल्स आहे. पडून नव्हते तर ते गोष्टीचं पुस्तक वाचत बसले होते म्हणून हे वाक्य काय बाळांनो? तर फॉल्स आहे. FALSE फॉल्स. सेंटेन्स नंबर 2, द बॅक ऑफ द डॉग्स अलार्म अँड ऍडेड टू द हार्श वर्ड्स, म्हणजेच रस्त्यावरचे कुत्रे हे भुंकत होते आणि गोंगाट आवाज काढत होते. तर बिलकुल ज्यावेळेस लेखक त्या ठिकाणी गोष्टीचं पुस्तक वाचत बसलेले होते दुपारच्या वेळी, त्यावेळेस काही अंतरावरून रस्त्यावरचे कुत्रे भुंकत होते हे लेखकांना ऐकलेलं होतं म्हणून हे वाक्य ट्रू आहे. हे वाक्य कसं आहे बाळांनो? हे वाक्य ट्रू आहे. सेंटेन्स नंबर 3 बघा, द नरेटर सॅट डाऊन विथ अ स्टोरी बुक, लेखक हे गोष्टीचं पुस्तक घेऊन बसले होते. तर बरोबर आहे. लेखक दुपारच्या वेळी जेवण झाल्याच्या नंतर आई वडील आणि बहिणी झोपलेला असताना त्यावेळेस लेखक गोष्टीचं पुस्तक वाचत बसलेले होते. हे वाक्य करेक्ट आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी हे वाक्य सुद्धा ट्रू करायचं आहे. सेंटेन्स नंबर 4, इट वॉज सफिशियंट अँड होलसम लंच, म्हणजे परिपूर्ण जेवण दुपारचं झालेलं होतं. तर बाळांनो या ठिकाणी हार्टी लंच म्हणजे संपूर्ण म्हणजे परिपूर्ण जेवण, सफिशियंट बरोबर आहे. म्हणजे समानार्थी शब्द या ठिकाणी लेखकांनी या ठिकाणी वापरलेल्या प्रश्नामध्ये, म्हणून या ठिकाणी हे वाक्य सुद्धा ट्रूच आहे. हे वाक्य सुद्धा ट्रूच आहे बाळांनो या ठिकाणी, म्हणून ट्रू करा. अशा प्रकारचे ट्रू फॉल्सचा त्या ठिकाणी 4 वाक्य आपण घेतले, ते 2 मार्कासाठी आपल्या बोर्डामध्ये पडतील. ते व्यवस्थित लिहून घ्या. A2चा प्रश्न खाल्ल्या साईडला. A2चा प्रश्न बाळांनो या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय म्हणलंय या ठिकाणी A2चा प्रश्न. तर या A2चा प्रश्न बघूया आपण. या ठिकाणी लक्ष द्या. A2चा प्रश्न ड्रॉ अँड कम्प्लीट द वेब. हे ना या अशा डायग्रामला वेब डायग्राम म्हणतात. काय म्हणतात? वेब डायग्राम. तर काय म्हणले? द सायलेन्स, शांतता, वॉज ब्रोकन बाय, म्हणजे तिथील शांततेचं भंग हे डॅडॅसच्या आवाजामुळे होत होतं. तर कोणते आवाज बाळा या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी नंबर 1 ला टाका. तर केविंग ऑफ क्रो, पहिल्यामध्ये केविंग, CAWING, केविंग ऑफ क्रो, CROW, पहिल्यामध्ये केविंग ऑफ क्रो. त्याच्यानंतर श्रील कॉल ऑफ काईट, श्रील कॉल ऑफ काईट 2 नंबरला, SHRILL, श्रील कॉल, CALL, कॉल ऑफ काईट, KITE, काईट म्हणजेच पतंगाचा फडफडण्याचा आवाज. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर चिर्पिंग ऑफ स्पॅरो, चिर्पिंग, CHIRPING, चिर्पिंग ऑफ स्पॅरो, SPARROW, स्पॅरो. आणि
त्याच्यानंतर ना तर आणखीन बाळांनो त्या ठिकाणी कुटुंबाचा घोरण्याचा 4 मध्ये साऊंड ऑफ स्नोरिंग, SOUND, साऊंड ऑफ स्नोरिंग, SNOWRING, स्नोरिंग, साऊंड ऑफ स्नोरिंग अशा प्रकारचे 4. नेक्स्ट A3 चा प्रश्न, A2 चा प्रश्न झाला बाळांनो. आता A3 चा प्रश्न फाइंड आउट सिनोनिमस. सिनोनिमस म्हणजे काय? समानार्थी शब्द. याला अंडरलाईन मारायचं सिनोनिमसला आणि पुढे लिहून घ्या समानार्थी. समानार्थी शब्द. तर समानार्थी शब्द लिहायचा बाळांनो या ठिकाणी. इनफ्रिक्वेंट म्हणजे अधूनमधून. इनफ्रिक्वेंट म्हणजे काय बाळांनो? अधूनमधून. तर त्याचा मराठी अर्थ जर म्हणजे अधूनमधून म्हणजे केव्हा केव्हा कधीतरी, तर त्याचा समानार्थी शब्द जर म्हटला इंटरमिटेंट, INTERMITTENT, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना इंटरमिटेंट म्हणजे काय? अधूनमधून. लाऊड व्हॉइस म्हणजे मोठा आवाज. लाऊड व्हॉइस म्हणजे काय बाळांनो? मोठा आवाज. तर त्याचा श्रील कॉल, याचा दुसरा पर्याय का अर्थ काय? SHRILL, श्रील कॉल म्हणजे गोंगाट आवाज. SHRILL, श्रील कॉल म्हणजे गोंगाट आवाज. चला प्रश्न नंबर थर्ड बाळांनो, प्रश्न नंबर 3 घ्यायचे आपल्याला. प्रश्न नंबर 3 सेकंड झाला. आता प्रश्न नंबर 3 1.2 या लेसन मधील प्रश्न नंबर 3. रीड द फॉलोइंग पॅसेज, खालील पॅसेज वाचा अँड डू द ऍक्टिव्हिटीज, कृती पूर्ण करा. स्टेट. आता A1 चा प्रश्न आहे. A1 च्या प्रश्नाला किती मार्क असतात बाळांनो? आपण सांगितल्या पद्धतीनं 2 मार्क्स असतात, बरोबर आहे. बघा इथं सुद्धा तेच प्रश्न आहे. स्टेट, सांगा वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, खालील वाक्य बरोबर की चूक ते सांगा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा याच्यातलं पहिलं वाक्य, आफ्टर अ हार्टी लंच, दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर द नॅरेटर सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर लेखक हे गोष्टीचं पुस्तक वाचत बसले होते, घेऊन बसले होते. तरी वाक्य करेक्ट आहे म्हणून ट्रू घ्यायचे. वाक्य बरोबर असेल तर ट्रू लिहायचं, वाक्य चुकीचं असेल तर फॉल्स लिहायचे. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 2. सेंटेन्स नंबर काय? सेकंड घ्यायचे आपल्याला. घेऊया सेकंड सेंटेन्स नंबर. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंट द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर द रिडिंग अ मिस्टेरियस बुक. हा तर मिस्टेरियस नेवर ऍडव्हेंचर बुक दिलेलं होतं तिथं आपल्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर ऍडव्हेंचर बुक आहे, मिस्टेरियस बुक नाही. जर आपण आपल्या पुस्तक आपल्या नोट्स मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी लेखक हे ऍडव्हेंचर पुस्तक, ऍडव्हेंचर स्टोरीज हो का इथं आहे ना, मिस्टेरियस नाही म्हणून हे वाक्य फॉल्स आहे. हे वाक्य काय? फॉल्स आहे. हा सेंटेन्स नंबर 3. द नरेटर इग्नोर द कमोशन ऍट फर्स्ट. कमोशन बघा, द नरेटर कथानक इग्नोर दुर्लक्ष करणे, द कमोशन ऍट फर्स्ट म्हणजे लेखकानं त्या ठिकाणी गोंगाट आवाजाकडे दुर्लक्ष केले, तर सुरुवातीला केले होते बाळांनो, म्हणून हे वाक्य सुद्धा ट्रूच आहे, बरोबर आहे. ते केलेले होते, सुरुवातीला दुर्लक्ष केलेले होते. आता नंबर 4. द नरेटर रश टू द वरंडा टू सी वेअर हिज फॅमिली वॉज म्हणजे लेखक त्या ठिकाणी त्यांचं कुटुंब कुठे गेलं होतं हे पाहण्यासाठी वरंड्यामध्ये आले होते. याच्यासाठी आले होते का? तर नाही, की त्या ठिकाणी समोरच त्या ठिकाणी क्लबवर कसा तर आवाज येत होता. आवाज नेमका कशाचा येत होता हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी कुत्र्यांचा आवाज येत होता रोडनं, आणि वरील त्या ठिकाणी कावळ्यांचा कावकाव करण्याचा आवाज येत होता. एवढं गोंगाट का निर्माण झालेलं आहे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी लेखक वरंड्यामध्ये आले होते. त्यांचं कुटुंब कुठे गेले हे पाहण्यासाठी आले नव्हते, म्हणजे हे वाक्य फॉल्स आहे. हे वाक्य कसं आहे बाळांनो? फॉल्स. म्हणजे ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. A1 ची ऍक्टिव्हिटी झाली, 2 मार्क क्लिअर झाले आपले. आता A1 च्या नंतर खाली A2 चा प्रश्न, रिपीट हा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे. लक्ष द्या, रिपीट हा प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे. तर काय म्हणलं बाळांनो या ठिकाणी A2 च्या प्रश्नामध्ये, A2 चा प्रश्न किती मार्काला असतोय? तर हा सुद्धा 2 मार्कालाच असतो बाळांनो. बोर्डामध्ये किती मार्काला? 2 मार्कालाच असतो, बरोबर आहे. तर द साऊंड्स असे आवाज कोणते? दॅट ते ब्रोक द सायलेन्स आर म्हणजे ते शांततेचा भंग केलेले होते, शांततेचा भंग केलेले होते. असे ते नेमका आवाज कोणते? तर आवाज जर पाहिलं बाळांनो तर आपण त्या ठिकाणी आवाज जर पाहिलं तर आवाज कोणते कोणते होते? तर या ठिकाणी जर पाहिलं आपलं तर पहिला आवाज जर म्हटलं तर स्नोरी ऑफ
फॅमिली, द स्नोरिंग ऑफ फॅमिली. हो का इथं माय फॅमिली स्नोरिंग म्हणजे फॅमिली स्नोरिंग घ्या पहिल्यांदा, FAMILY फॅमिली स्नोरिंग, SNORING फॅमिली स्नोरिंग हा पहिला झाला. त्याच्यानंतर चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरो म्हणलं, मग चिरपिंग ऑफ स्पॅरो घ्या, चिरपिंग तर CHIRPING चिरपिंग ऑफ स्पॅरो, SPARROW स्पॅरो. त्याच्यानंतर ना केविंग ऑफ क्रो का इथं केविंग ऑफ क्रो म्हणून CAWING केविंग ऑफ क्रो, CROW क्रो. त्याच्यानंतर श्रील कॉल ऑफ काईट, हो का ये श्रील कॉल ऑफ काईट म्हणून SHRILL श्रील कॉल, CALL कॉल ऑफ काईट, KITE श्रील कॉल ऑफ काईट. हे 4 साऊंड त्या शांततेचा भंग करत होते. पहिलं कोणतं फॅमिली स्नोरिंग म्हणजे कुटुंबाचा घोरण्याचा आवाज, दुसरं चिरपिंग ऑफ स्पॅरो चिमण्यांचा चिवचिवाट, त्याच्यानंतर केविंग ऑफ क्रो कावळ्यांचा कावकाव करण्याचा आवाज, श्री कॉल ऑफ काईट पतंगाचा फडफड करण्याचा आवाज. या 4 गोष्टीचा 4 अशा प्रकारचे आवाज जी की ते शांततेचा भंग करत होते असं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. व्यवस्थित तुम्ही नोट्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. आता A3चा प्रश्न, A3च्या प्रश्नाला किती मार्क आहे बाळांनो? A3च्या प्रश्नाला सुद्धा त्या ठिकाणी 2च गुण आहेत, लक्षात ठेवा. A2च्या म्हणजे A3च्या प्रश्नाला सुद्धा 2च गुण आहेत, बरोबर आहे. A3ला म्हणजे 2 गुण आहेत, बरोबर आहे. काय म्हणलेलं मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्राइब म्हणजे वर्ड म्हणजे काय, वर्णन करणारे शब्द, लक्षात ठेवा. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय, वर्णन करणारे शब्द. आता लक्ष द्या, ही पेन आहे, या पेनबद्दल आपण जेवढे काय माहिती देतो ना ते सर्व डिस्क्रायबिंग वर्ड आहेत. जसं की युजफुल, स्मॉल, बिग, बरोबर आहे, इम्पॉर्टंट है ना, हे सर्व त्या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. म्हणजे नावाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स, बरोबर आहे. मग काय म्हणलं, मॅच म्हणजे जोडायला लावा डिस्क्राइब वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विथ द गिवन नाउन्स बिलो. बरोबर, या ठिकाणी नाउन दिलेले आहेत, इकडल्या साईडला नाउन दिले आहेत आणि त्या नाउन बद्दल डिस्क्राइब वर्णन करणारे शब्द दिलेले आहेत. तर योग्य त्या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. ॲडव्हेंचर स्टोरी, हर्टी लंच, यंगर सिस्टर, हेल्पलेस पिग असं आहे बाळांनो. तर ॲडव्हेंचर स्टोरीज STORY ॲडव्हेंचर स्टोरी, हर्टी लंच LUNCH हर्टी लंच, त्याच्या एंगर सिस्टर्स SISTERS सिस्टर्स, हेल्पलेस पिग PIG पिग. ओके, असं लिहिलं आपण, हेल्पलेस पिग. अपेक्षा सर्वांनी लिहून घेतलेलं असतं, सर्वांनी आपलं त्या ठिकाणी नोट्स मध्ये पूर्ण करून घ्यायचं, नोट्स पूर्ण करून घ्यायचं. आपल्या दिलेल्या जे नोट्स आहेत ना ते पूर्ण करायचे. नेक्स्ट A3चा प्रश्न झाला. आता A4चा प्रश्न कशाचा असतो बोला बार. A4चा प्रश्न हा ग्रामरचाच असणार. त्याला गुण किती आहेत मग? 2 गुण आहेत. किती गुण आहेत? 2 गुण आहेत. हा बघा हे वाक्य दिलेलं आहे, आय बिकेम डीपली असर्व्ड इन द बुक, रिराइट इन सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करायचं आहे आपल्याला. हा तर बाळांनो, आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करत असताना एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना आपण किती घटक काढतो? तर 3 घटक काढतो. ते 3 घटकांचे नाव आहे यस, व्ही आणि ओ. हे 3 घटक काढतो, बरोबर आहे. ते 3 घटक करत असताना आपण एचयू कडे जातो. एचयू कोणते? एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्यार. हे पाठ केले आहेत आपण. मग याच्यामध्ये एचयू आहे का? एचयू नाही. मग आता एचयू जर नसेल तर व्ही बघायचं. मग व्ही कोणतं आहे? बिकेम आहे, ओके, V2 आहे. त्याच्या अलीकडे जे असते ते यस आणि त्याच्या पलीकडे जे असेल ते ओ. पाहिजे होतं यस, व्ही, ओ. यस निघालं, व्ही निघालं, ओ निघालं. आता यस ओ काढल्याच्या नंतर ना ते आपलं सूत्रात ठेवायचे. कोणत्या काळातलं सूत्र ठेवायचंय? कोणतं काय करायचंय? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स सूत्र काय बघा मग? यस प्लस V1 प्लस ओ असं सूत्र आहे. सुरुवातीला काय इथं यस, यस कोणतं आहे? आय, म्हणून आय घेतला आपण. यसचा प्रश्न मिटला. V2 काय बघा म्हणून इथं? बिकेम. बिकेमचं V1 काय? तर बिकम आहे, BECOME बिकम आहे. V1 चा प्रश्न मिटला. पुढे ओ कोणतं? इथून ते इथपर्यंत आहे.
डीपली, DEEPLY, डीपली. Absorbed, ABSORBED, absorb in the book. हे झालं आपलं त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. आता 2 नंबर मध्ये म्हणलेलं बाळांनो या ठिकाणी ग्रामरचा प्रश्न. दुसऱ्या नंबरचा अंडरलाईन द इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय? 2 + V1, 2 + V1 बरोबर. म्हणजे V1 2 च्या पुढे V1 आलेलं असतंय. इथं कुठे बघा ओके इग्नोर है ना. तर मग अंडरलाईन म्हणलं की वाक्य तसं लिहायचंय. लिहा आय चोज टू इग्नोर द कमोशन. COMMOTION लिहिलं का? हा. आता 2 आणि V1 ला आपला अंडरलाईन मारायचा काय? 2 आणि काय V1 अंडरलाईन मारला आपण. समजते बाळांनो? 2 आणि V1 ला अंडरलाईन मारायचं असते. मारला अंडरलाईन झालं ओके. हा आता हे झालं आपला. आता एफआयचा प्रश्नाकडे लक्ष द्या. काय म्हणलं एफआयच्या प्रश्नाला किती गुण आहेत बाळांनो? तर याला सुद्धा 2च गुण आहेत. एफआयच्या प्रश्नाला सुद्धा 2च गुण असतात. तर विच टाइप ऑफ स्टोरी डू यू लाईक? तुम्हाला कोणत्या गोष्टी वाचायला आवडतात? विच टाइप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड? कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला वाचायला आवडतात? वाय आणि का? तर लिहून घ्या. आन्सर मध्ये लिहून घ्या. आय लाईक ॲडव्हेंचर स्टोरीज, ADVENTURE, ॲडव्हेंचर स्टोरीज टू रीड पूर्णविराम. because by reading adventure stories, ADVENTURE, adventure stories, we can become brave and learn how to live in the bad condition, CONDITION, bad condition also. झालं बाळांनो. या ठिकाणी आपला पॅसेज नंबर 3 संपलेला